हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर यांना मी आज चिकन फ्राईड राईस बनवत आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आपण बघूया. हे मी फरसबी आहे बघा, अशी बारीक कापून घेतलेली आहे. इथे उलपातीचा कांदा घेतला आहे, ही उलपात आहे. आणि हे लसूण आणि मिरची बारीक कापून घेतले. हे चिकन बॉईल करून घेतले. आणि इथे आहे ना सोया सॉस घेतलेला आहे. हे आहे ना मी अंडं घेतले 3, त्याच्यामध्ये आहे ना काळी मिरपूड आणि मीठ टाकून आहे ना फेटून घेतले. थोडंसं बटर घेतले, म्हणजे अंडं फुलण्यासाठी मी बटर टाकणार आहे थोडंसं. इथे राईस आहे ना बॉईल करून घेतलेला आहे. आणि आहे ना हे व्हाईट पेपर पावडर आहे. तर आता आपण रेसिपी बघूया. आता आहे ना मी इथे कढई तापत ठेवले, त्यामध्ये ना आपण तेल टाकूया. आता आहे ना आपलं तेल तापलेलं आहे, तर त्यामध्ये ना आपण अंडं टाकूया. आणि आहे ना अंड्याची भुर्जी बनवून घेऊया. आता अंडं फुलण्यासाठी ना ह्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकूया. तर आहे ना आता ह्यामध्येच आपण तेल टाकूया पुन्हा. आता आहे ना आपलं तेल तापलंय, तर त्यामध्ये आपण आहे ना हे आलं लसूण मिरची आहे ना ती टाकूया. आणि आहे ना आता आपण हे चांगलं परतवून घेऊया. आता आहे ना लसूण चांगलं परतून झालेलं आहे. तर आहे ना आता आपण त्यामध्ये फरसबी टाकूया. आणि आहे ना हा कांदा टाकूया. आणि आहे ना आता ह्याला सुद्धा आपण परतवून घेऊया. जास्त नाही परतायचं आहे, फक्त 2 मिनटं आपण हे परतवून घेऊया. तुम्हाला यामध्ये जी भाजी आवडेल ती तुम्ही टाकू शकता. आता आहे ना यामध्ये आपण बॉईल केलेलं चिकन टाकूया. आणि आहे ना परतवून घेऊया. आता आपण ह्यामध्ये हे जो एग बनवलेला ना तो टाकून देऊया. आणि आता ह्यामध्ये आपण बॉईल केलेला राईस टाकूया. राईस असा आहे ना सुटसुटीत झाला पाहिजे. आता आपण यामध्ये चिंगचा फ्राईड राईस मसाला थोडासाच टाकूया. आता आहे ना ह्यामध्ये आपण सफेद मिरपूड टाकूया थोडीशी. आणि आता आपण ह्यामध्ये मीठ घालूया. आणि आता आपण ह्यामध्ये सोया सॉस टाकूया, थोडंसंच टाकूया. आता आपण आहे ना हे सर्व मिक्स करून घेऊया.
आता आहे ना आपण ह्यामध्ये उलपट टाकूया. तर आहे ना अशा प्रकारे माझा राईस बनवून झालेला आहे. तर आता आपण प्लेटिंग करायला घेऊया.